भारत निवडणूक आयोगानं या लोकसभा निवडणुकीपासून 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारी व्यक्ती आणि जे 40% पेक्षा अधिक दिव्यांग आहेत अशा मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% पेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या मतदारांकडून 17 एप्रिलपर्यंत 12D हा फॉर्म भरून घरबसल्या मतदानासाठी पूर्वनोंदणी करून घेण्यात आली होती। त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2904 तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 1027 जणांनी होम वोटिंगसाठी नोंदणी केली होती। या मतदारांचं मतदान घेण्याची प्रक्रिया 1 मेपासून सुरू झाली आहे। आज 3 मेपर्यंत या मतदारांना घरबसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची मुदत होती। यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी होम वोटिंगसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। 2 मेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2344 जणांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 957 जणांनी घरबसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याचं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय। आपल्या 200 पेक्षा जास्त टीम आहेत, त्या टीम घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहेत। काल 2 मे संध्याकाळच्या रिपोर्टनुसार 47 कोल्हापूरमधील 2904 मतदारांपैकी 2344 मतदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 48 हातकणंगलेमधील 1027 मतदारांपैकी 957 मतदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जे उर्वरित मतदार जे राहिलेले आहेत त्यांची मतदान प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे। जेव्हा मी या मतदारांशी संवाद साधतोय तेव्हा सर्व मतदारांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे। सर्व मतदार आनंदी आहेत की त्यांच्या शारीरिक कारणामुळे मतदान केंद्रावरती येऊन मतदान करण्यामध्ये त्यांना ज्या अडचणी येत होत्या ते यावर्षी पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये घरातून मतदान करण्याची संधी दिल्यामुळे त्यांना मतदानामध्ये सहभागी होता आलं। दरम्यान ज्या ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी यापूर्वी नोंदणी करूनही निर्धारित मुदतीत मतदान केलं नसेल अशा मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं। यामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जर आपल्याला 2 वेळा त्या मतदारांपर्यंत जायचं आहे, पहिल्यांदा गेल्यानंतर जर ते मतदार घरी नसतील तर आपण दुसऱ्यांदा जाणार आहे। दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेल्यानंतरही घरी गेल्यानंतरही मतदार जर घरी नसतील तर परत आपली टीम मात्र जाणार नाही। परंतु अशी अडचण येऊ नये म्हणून आपल्या सर्व ज्या टीम आहेत त्या मतदारापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच BLO मार्फत त्यांना मेसेज देत आहेत की टीम येत आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी मतदार त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत। परंतु जर 2 वेळा त्या ठिकाणी जाऊनही त्यांच्या घरी जाऊनही मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती जर निदर्शनास आले नाहीत तर त्यांना परत मतदान केंद्रावरती मतदान करता येणार नाही। घरबसल्या मतदानासाठी पूर्वनोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठीचा आज शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या मतदारांपैकी किती जणांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला हे रात्री उशिरा स्पष्ट होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं।